विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन. 70,000हून अधिक शिक्षक यामध्ये सहभागी. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार. मंत्री महाजनांचं आश्वासन. नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस. सखल भागात साचलं पावसाचं पाणी. नागपुरातील ओंकेश्वर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन. नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद. धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी. या ठिकाणी वाहतूक बंद. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातही पूर परिस्थिती. गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद. काही भागातही जनजीवन विस्कळीत. भंडाऱ्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. अनेक गावांचा संपर्कही तुटला. प्रशासन अलर्ट मोडवर. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस. तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड. तर स्थानिक प्रशासनाच्या वतीनं पंचनामे. गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. पिंपळगाव भोसले या गावामध्ये पुराचं पाणी. ब्रह्मपुरी आर्हेर मेवरगाव मार्गावरील वाहतूकही बंद. गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना. पुलावरून काही वाहनं नदीत कोसळून 2 जणांचा मृत्यू. वडोदरा आणंदला हा जोडणारा रस्ता बंद. आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा. निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाडांनी कर्मचाऱ्याला भडकावलं. शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल. तर कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं न देत असल्याचा गायकवाडांचा आरोप. पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका. मला विचारल्याशिवाय माध्यमांशी बोलू नका. 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश. सर्व जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा. परिस्थितीनुसार युती संदर्भात मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्यांकडे पैसे कुठून येतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेंचे सवाल. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच असं कॉकटेल घर. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका. गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आज आझाद मैदानामध्ये सभा. महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण तर मनसेकडून बाळा धनगावकर उपस्थित राहणार. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर सभा होणार. देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध. 25 कोटी कामगार यामध्ये सहभागी होणार.